हॅलो एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे या ICT ट्रेनर यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत की आपण एखादा फोल्डर एखाद्या ड्राईव्हमध्ये कशा पद्धतीने क्रिएट करू शकतो। मागील एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की डेस्कटॉपवरती आपण कशा पद्धतीने फोल्डर क्रिएट करू शकतो किंवा त्याला रिनेम कसं करू शकतो किंवा तो फोल्डर जो तयार केलेला फोल्डर आहे तो डिलीट कशा पद्धतीने करू शकतो। तर तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही अवश्य त्या ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलमधून तो व्हिडिओ अवश्य पहा आणि म्हणजे तुम्हाला आज जो काही मी कंटेंट तुम्हाला दाखवणार आहे तो तुम्हाला लगेच समजेल। आता आज आपण पाहूया की एखाद्या ड्राईव्हमध्ये आपण एखादा फोल्डर कसा क्रिएट करू शकतो। सो मी दिस PC या ऑप्शनवरती डबल क्लिक करते आणि मला डी ड्राईव्हमध्ये माझा एक फोल्डर तयार करायचा आहे। सो मी डी ड्राईव्हवरती सिलेक्ट करते आणि हा माझा डी ड्राईव्ह ओपन झालेला आहे। आता या डी ड्राईव्ह ओपन केल्यानंतर इथे या मेनू बारवरती हा फाईल टॅब आहे, होम टॅब आहे, शेअर, व्ह्यू अँड ड्राईव्ह टूल्स। आता या होम टॅबमध्ये हा न्यू नावाचा हा एक ग्रुप आहे। या ग्रुपमध्ये न्यू फोल्डर हा ऑप्शन आहे। तर मी हा न्यू फोल्डर ऑप्शन सिलेक्ट करते। इथे पहा हा न्यू फोल्डर तयार झालेला आहे। मी लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं आहे की याला रिनेम कसं करू शकतो आपण। सो मी याला आता रिनेम करते आणि न्यू बॅकअप हे मी नाव देते। आता हे न्यू बॅकअप नावाचा हा फोल्डर माझा या डी ड्राईव्हमध्ये क्रिएट झालेला आहे। आता या ड्राईव्हमध्ये मला हे जे काही बाकी फाईल्स आहेत या फाईल्स या न्यू बॅकअपमध्ये पेस्ट करायच्या आहेत। म्हणजे या मला वरती नको आहेत, मी इथून कट करणार आणि न्यू बॅकअपमध्ये पेस्ट करणार। सो तुम्हाला हे कट पेस्ट करण्यासाठी एक तर तुम्ही या होम टॅबमध्ये हा फर्स्ट जो आहे क्लिपबोर्ड ग्रुप याच्यामधून तुम्ही हे कट कॉपी पेस्ट ऑप्शन सिलेक्ट करू शकता किंवा शॉर्टकट की सुद्धा तुम्ही वापरू शकता। आता मी हे सर्व फाईल्स प्रथम सिलेक्ट करते ज्या मला न्यू बॅकअप या फोल्डरमध्ये सेव्ह करायच्या आहेत। आता या सिलेक्ट केलेल्या फाईल मी इथून कट करते। क्लिपबोर्ड ग्रुपमध्ये हा कट ऑप्शन आहे, इथून कट केला आणि मला न्यू बॅकअपमध्ये पेस्ट करायचे आहेत। सो डबल क्लिक करून हा न्यू बॅकअप फोल्डर मी ओपन करून इथे हा पेस्ट नावाचा ऑप्शन आहे होम टॅबमध्येच, इथं क्लिक केल्याबरोबर येस माझ्या सर्व काही सिलेक्ट केलेल्या फाईल्स आहेत त्या सर्व फाईल्स या न्यू बॅकअप नावाच्या फोल्डरमध्ये स्टोअर झालेल्या आहेत। आपण इथे येऊन बघू शकता, येस या न्यू बॅकअप फोल्डरमध्ये माझ्या सर्व फाईल्स स्टोअर झालेल्या आहेत। अशा पद्धतीने तुम्ही कट कॉपी पेस्ट या ऑप्शन्सचा उपयोग करून तुम्ही तुमचा डाटा एखाद्या फोल्डरमध्ये तयार केलेल्या फोल्डरमध्ये कॉपी पेस्ट किंवा कट पेस्ट करू शकता। ओके, तुम्ही तुमच्या घरच्या PCवरती नक्की ट्राय करा। एखादा तुमचा कंटेंट जास्त फाईल्स एखाद्या ड्राईव्हमध्ये असतील तर त्या एकाच नावाच्या फोल्डरमध्ये तुमच्या वेगळ्या नावाचं एक फोल्डर तयार करा आणि त्या फोल्डरमध्ये सर्व फाईल्स तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि तुम्ही प्रॅक्टिस करा की आपण कशा पद्धतीने एखादा फोल्डर तयार करू शकतो, तो डिलीट कसा करू शकतो, रिनेम कसा करू शकतो किंवा त्या तयार केलेल्या फोल्डरमध्ये आपण डाटा कॉपी पेस्ट कशा पद्धतीने करू शकतो। हा व्हिडिओ तुम्ही नक्की पुन्हा पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने फोल्डर तयार करता येईल। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, हा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।